आपण सहज बोलता बोलता असं म्हणतो की मला शनीची 7.5 आहे, माझ्या मागं 7.5 सुरू आहे, माझ्या मागे पनौती चालू आहे, असं आपण सहज बोलून जातो. आपण सहज बोलता बोलता असं म्हणतो की मला शनीची 7.5 असल्यामुळं माझं कामच होत नाही, कुठलं काम हातात घेतलं की ते पूर्णच होत नाही. सतत पदरी माझ्या निराशाच येते. मी कुठले काम करायला घेतलं की माझं ते पूर्णच होत नाही काम, असं आपण सतत दुसऱ्यांना म्हणत असतो, आपल्या मनाशी म्हणत असतो. शनी महाराज म्हणजे नेमकं कोण? शनीची 7.5 कशी असते हे माहिती आहे का आपल्याला? तर चला तर जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रिया स्वामी अनुभव या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करत आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे की आपण सगळ्यांना असं सांगत असतो की मला शनीची 7.5 चालू आहे, मला पनौती चालू आहे, माझं कुठलंच काम होत नाही आहे. नेमकी शनीची 7.5 म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला मी सांगितलं होतं. शनी हा सूर्यमालेतील 8वा ग्रह आहे. शनिदेवांना न्यायदेवता आणि शिस्तप्रिय असे देवता म्हणून ओळखले जाते. आपल्या मनामध्ये सतत हा प्रश्न पडत असतो की मला शनीची 7.5 चालू आहे, पनौती चालू आहे, माझं कुठलंच काम होत नाही आहे, तर मी काय करू? तर घाबरून जाऊ नका. शनी काय तुम्हाला असं काही वेडं-वाकडं काही करणार नाही. फक्त शनी हा शिस्तप्रिय आणि न्यायदेवता म्हणून ओळखले जाणारे असतात. ते आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ देतात. शनिग्रह हा आपण जे अगोदर काही कर्म केले आहे त्या कर्मानुसार आपल्याला फळ देत असतो. आपण कधी कुणाचं वाईट केलं असेल तर आपल्याला 7.5 वाईटच होतं आपलं. आणि जर आपण चांगलं केलं असेल, कोणासाठी काहीतरी चांगलं केलं असेल, यज्ञ केलं असेल, चांगले कर्म केले असेल, तर शनी महाराज आपल्याला 7.5 चांगलंच देतात आणि भरभरून देतात. त्यामुळे घाबरून जाऊ नका. आत्ता 27 मेला मंगळवारी शनी जयंती आहे. तर शनी जयंतीच्या दिवशी नेमकं काय करावं, शनीला कसं प्रसन्न करून घेता येईल हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यामुळे शनीला प्रसन्न करून घेतल्यामुळे आपली सगळी काही कामं होतील. शनिदेव आपल्याला चांगलेच फळ देतील. शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी शनी जयंती हा चांगला दिवस आहे. ज्यांना 7.5 चालू आहे, पनौती चालू आहे, शनीची 7.5 चालू आहे, त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे शनी जयंती. शनिदेव ह्यांच्या कृपेने आयुष्यातील अडचणी, संकटे, 7.5 वाईट काळ हा दूर होतो. शनी जयंतीच्या दिवशी ज्यांना 7.5 आहे किंवा वाईट काळ चालू आहे त्यांनी उपवास करा. शनी जयंतीला विशेष पूजा उपासना केल्यास शनिदेवांची कृपा प्राप्त होते. ज्यांना शनीची 7.5 चालू आहे त्यांनी नेमकं काय करावं शनी जयंतीच्या दिवशी? शनी जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र घाला. शनिदेवांची पूजा करा. त्यांना काळे वस्त्र, काळे तीळ आणि तेल हे अर्पण करा. जर तुमच्या जवळपास शनी मंदिर असेल तर शनी मंदिरात जा आणि ह्या गोष्टी अर्पण करा. शनी जयंतीच्या दिवशी जेवढा जास्त होईल तेवढा शनी मंत्र जप करा. या दिवशी शनी स्तोत्र, शनी चालीसा, शनीची आरती ह्या इत्यादी गोष्टी करा. जे गरजू आहेत, गोरगरीब आहेत, त्यांना काळे वस्त्र, काळे तीळ, लोखंड, काळी चप्पल हे सगळं दान करा. शनी जयंतीच्या दिवशी संध्याकाळी शनी मंदिरात जा. शनी मंदिरात गेल्यानंतर तिथे सरसोचा दिवा लावा आणि शनी चालीसा पठण करा. शनी मंदिरात गेल्यानंतर शनी महाराजांसमोर काळे उडीद आणि मीठ ठेवा. त्यांना सरसोचं तेल किंवा मोहरीचं तेल अर्पण करा. हे सगळे उपाय करा आणि नक्कीच शनी महाराजांना प्रसन्न करा. ह्यामुळे शनी महाराज तुम्हाला कर्मानुसार तुम्हाला चांगले फळच देणार. आपण गोरगरिबांना अन्नधान्य दान करतो, काळी वस्त्र दान करतो किंवा काळी चप्पल दान करतो, हे आपले चांगले कर्म झाले. ह्यामुळं शनी महाराज लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून देतात. आणि शनी 7.5च्या वेळेस किंवा पनौतीच्या वेळेस घाबरून जाऊ नका. शनी महाराज हे जे काही करतात ते आपल्या चांगल्यासाठी आणि भल्यासाठीच करतात. ते आपल्याला चांगलंच फळ देतात. त्यामुळे जेवढं होता येईल तेवढं गोरगरिबांना, गरजूवंतांना अन्नधान्य, इतर वस्तू दान करा, अर्पण करा. शनीची उपासना करा, मंत्र जप करा. शनी तुम्हाला खूप काही छान देतील. आणि हो, शनीची 7.5 चालू आहे म्हणून, पनौती चालू आहे म्हणून
मदत करू नका गोरगरिबांना, अन्नधान्य दान करू नका, तर नेहमीच सत्कर्म करा, नेहमीच धान्य गोरगरिबांना दान करा. ह्या सत्कर्मामुळे आपल्याला कधीच शनीची साडेसाती राहणार नाही आपल्याला. आणि शनिदेव उलट आपल्याला स्वतः म्हणतील की अरे तू खूप छान कर्म केले, तू खूप छान सत्कर्म केले, त्यामुळं मी कशाला तुला साडेसाती देऊ ना. त्यामुळे असे कर्म करा, चांगले कर्म करा आणि शनीची साडेसाती सुरू होतच ती संपली पाहिजे, असे सत्कर्म करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि हो, नक्कीच 27 मेला शनी जयंतीच्या दिवशी हे उपाय करून बघा. ज्यांना शनीची साडेसाती सुरू आहे त्यांना नक्कीच फरक पडेल आणि त्यांचं चांगलंच होईल. आणि हो, आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि उपयोगी येणारे असेच व्हिडिओ मिळतील. आणि हो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. ओम शनेश्वराय नमः.